नमस्कार मंडळी, कसमादे पट्टा या भागातील रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी प्रियंका. आज आपल्यासाठी एकदम साधं जेवण, वरण भात भजे आज आपण बनवणार आहोत आणि आज आम्ही ते जेवणार आहोत. तर आज आपण इथे कुकर गॅसवरती गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये तेल गरम झालेलं आहे. त्यात मी मोहरी टाकली आहे, ती तडतडायला लागली आहे. त्यानंतर आपण थोडंसं जिरं टाकणार आहोत. मी वरणाला डायरेक्ट फोडणी देऊन घेत आहे इथे. आता त्यामध्ये आपण लसूण, मिरची, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर आणि थोडं आमसूल, त्याला काही भागामध्ये कोकमही म्हटलं जातं, हे व्यवस्थित फोडणी टाकून घेणार आहे. त्यानंतर त्यात थोडीशी पाव चमचा हळद, थोडंसं हिंग हे देखील आपण घालून घेतलेलं आहे. वरण तर सर्वांच्याच घरी बनवलं जातं. आणि ही थोडीशी डाळ मी तुरीची भिजायला ठेवली होती, ती आपण टाकून घेऊया. 1-2 ग्लास पाणी टाकून आणि मस्त छान उकळी फुटेपर्यंत होऊ देऊया. त्यात आता आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. मीठ टाकून झाले हलवून आणि आता आपण हा कुकर लावून देऊया उकळल्यानंतर. आणि दुसरीकडे मी भातही लावलेला आहे कुकरला. आता आपण भजे करायला घेऊया. हे मी हरभरा डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठ घेतलं आहे 2-3 व्यक्तीसाठी. यामध्ये मी चिरलेली मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता थोडासा आणि चिरलेला कांदा हे सर्व टाकून घेतले आहे. त्यानंतर त्यावर आपण थोडासा हातावर चोळलेला ओवा टाकूया. चोळल्याने मस्त छान असा सुगंध येतो ओव्याचा. चवीप्रमाणे मीठ घेऊया. हा ओवा आपण आता इथे टाकून घेतला आहे. त्यानंतर आपण याच्यात आता खाण्याचा सोडा टाकून घेऊया थोडासा. त्यानंतर थोडीशी पाव चमचा हळद टाकून घेऊया आणि 1 चमचा तांदळाचं पीठ. थोडंसं आपण यात भजी टाकून घेणार होते आणि आता हे कोरडंसं मिक्स करून घेणार आहोत आणि थोडं थोडं पाणी टाकून हे आपण मिक्स करणार आहोत. जास्त पातळही करायचं नाही आहे, जास्त घट्टही करायचं नाही आहे. पातळ केलं भजीचं पीठ तर ते तेल खूप शोषतं. त्यामुळे हे मीडियम कन्सिस्टन्सी असलेलं पीठ भिजणार आहोत आपण इथे. बघा, अशा पद्धतीने मी भज्यांचं पीठ भिजवलेलं आहे. ते 5 ते 10 मिनटं आपण व्यवस्थित झाकून ठेवूया, थोडं मॅरिनेट होईल ते. त्यानंतर मी इथे गॅसवरती तेल तापायला ठेवलेलं आहे. आता आपण त्यात भजी सोडून घेऊया. मी इथे चमच्याने सोडले आहेत भजे. तुम्ही हाताने देखील सोडू शकतात. अशा पद्धतीने आपले मस्त भजे आता इथे तळले जात आहेत.
असे आपले छान छान चविष्ट भजे आता रेडी झालेले आहेत. बघा कसे छान दिसत आहेत. एकीकडे आता वरणही उकळलं आहे छान. चला तर मग मंडळी आता आपण जेवायला बसूया. अशा पद्धतीने खूप सारे भजे, वरण, भात, पोळी, थोडंसं तूप. कोणाकोणाला असं साधं जेवण आवडतं त्यांनी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.